नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला काय करायचं आहे, फॉर रेग्युलर अपडेट्स तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल. त्या लिंकवर येऊन तुम्हाला काय करायचं, ग्रुपला जॉईन करायचं. जे काही आपले रेग्युलर अपडेट असतात, छोट्या मोठ्या जे अपडेट्स असतात रिझल्ट रिलेटेड किंवा काही पण ज्या PDF असतात, आपण ते या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करत असतो. म्हणून सर्वांना तो टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करायचा आहे. तर चला, तुम्हाला माहीत आहे की ज्या प्रकारे आपण याच्या आधीच अपडेट दिली होती तुम्हाला की पेसा क्षेत्रातील निकाल तुमचा कधी 31 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत येणार, अशी मी याच्यावरती व्हिडिओ बनवलेला होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो बघितला आणि त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की निकाल यायला सुरुवात झालेली आहे. काल काही निकाल आले, मग काही आज निकाल आले आणि जे पेंडिंग निकाल आहेत ते आता तुमचे येणारे निकाल ते 31 पर्यंत संपूर्ण कंप्लीट होऊन जातील. आता बघा कोणते कोणते निकाल आले लक्षात घ्या. आणि याचे जे निकाल आहेत, जे काही निकाल आहेत, आपण ऑलरेडी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व निकाल टाकलेले आहेत. म्हणून तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा. तर ऑलमोस्ट सर्व निकाल म्हणजे आता जवळपास आरोग्यसेवकचे 40% आणि 50% जे काही निकाल आलेले आहेत. फक्त काही जिल्हे बाकी आहेत. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पकडा, गडचिरोलीचा निकाल बाकी आहे. ओके, आणखी मग आपलं चंद्रपूर आहे. आणखी इतर काही जिल्हे आहेत, फॉर एक्झाम्पल नंदुरबार आहे. आय थिंक असे 4-5 जिल्हे उरलेले आहेत. ते येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला ते पण क्लिअर होऊन जातील. त्याच्यामध्ये 40 आणि 50%चे दोन्ही निकाल येतील. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की बघा, आता ज्या जिल्ह्याचे निकाल बाकी आहेत त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ वगैरे किती जाऊ शकतो. हे जे निकाल लागले आता पेशा क्षेत्रातील, त्या निकालावरून तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे जिथे म्हणजे ज्या जिल्ह्याचे निकाल लागले तिथे जर तुम्ही एक ओव्हरऑल PDF बघितली, तर PDFवरून तुम्हाला वॅकन्सीज किती होत्या आणि किती वॅकन्सीनुसार किती कट ऑफ जाऊ शकतो याची तुम्हाला पण एक आयडिया येईल. आणि त्याचं पण ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सोबतच आता ग्रामसेवक निकाल पेंडिंग आहे. पेसा क्षेत्रातील एकही ग्रामसेवकचा निकाल आलेला नाही. तर बरेचसे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये करतायत की ग्रामसेवकचा निकाल कधीपर्यंत. तर बघा, काळजीपूर्वक आहे का ग्रामसेवकबद्दल सांगतो माहिती. तर ग्रामसेवकचा निकाल असा आहे की जोपर्यंत आरोग्यसेविका, प्रत्येक जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक यांचे निकाल कंप्लीट होत नाही, त्याच्यानंतरच आपल्याला ग्रामसेवकचे निकाल बघायला मिळतील. तर हे आधी कंप्लीट होऊ द्या. आता 31 तारखेपर्यंतच तुम्हाला ग्रामसेवकचा पण निकाल इथे येऊन जाईल. एकदा हे सर्व कंप्लीट झाले, 40% 50% आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक 40% आणि 50% कंप्लीट झाले की त्याच्यानंतर आपल्याला ग्रामसेवकचे निकाल इथे बघायला मिळतील. तर आता चला, मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती आपल्या घेऊन चालतो, ज्याच्यामध्ये आपण PDF आपली टाकलेली आहे, ज्यांचे रिझल्ट लागले. फक्त तुम्हाला एक ॲनालिसिससाठी तो व्हिडिओ दाखवतो. आणि सोबतच जे पेंडिंग निकाल आहेत, तुम्हाला माहिती आहे की आपण सर्व ग्रुपवर टाकतच असतो, पण त्याची लिंक पण तुम्हाला मी दाखवून देतो, कोणत्या लिंकवरून निकाल तुम्हाला डाउनलोड करता येतील. तर बघा, हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे आणि याच्यावरती आपण ऑलरेडी एक मेसेज टाकलेला आहे. बघा, इथे जे 13 जिल्हे आहेत पेसा क्षेत्रातील, त्यांची संपूर्ण लिंक इथे टाकलेली आहे. ती तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल. ज्या जिल्ह्याचे पेंडिंग निकाल आहेत ते सर्व तुम्ही इथे जाऊन लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. आणि काही म्हणजे सर्वच निकाल आपण जवळपास इथे टाकलेले आहे. बघा, आता इथे नांदेडच्या जागा किती होत्या तुम्ही इथे बघू शकता. संपूर्ण हा आहे नांदेड जिल्ह्याचा निकाल आरोग्यसेवक 40%साठी. याच्यामध्ये ओव्हरऑल 70 जागा होत्या. इथे कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. आणि आता याचा कट ऑफ बघा किती गेला आहे. कट ऑफसाठी आपण त्या PDFवरती जाऊया. बघा, इथं मी PDF ओपन करतो. तर बघा, याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेली आहे. 40%साठी बघा किती कॅन्डिडेट्स म्हणजे यांनी एक्झामसाठी अपिअर झाले होते. जवळपास 8,757, 9,000 जवळपास कॅन्डिडेट अपिअर झाले होते आणि फक्त 3,339 इथे विद्यार्थी पास झाले आहेत. त्याच्यानंतर इथे संपूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे. बघा, तुमचा एक डाऊट पण असतो की तुमच्या PDFमध्ये नाव का नाही, ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. बघा, मिनिमम क्वालिफिकेशन आहे तुम्हाला, म्हणजे क्वालिफाईड मार्क आहेत 90 मार्क. 90 मार्काचे जर खाली असेल तुमचे मार्क्स, तर तुम्हाला या PDFमध्ये सामील करत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुमचं जर नाव नसेल PDFमध्ये तर समजायचं की तुम्हाला 90पेक्षा कमी मार्क्स आहेत. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या प्रकारे तुम्ही आता रिझल्ट बघायचे, जेवढ्या जागा होत्या इथे तुम्हाला बघायचं आहे.
इथे सुरुवात झालेली आहे 40%चं 172 पासून. त्याच्यानंतर 172, 170, 168 या प्रकारे असं खाली खाली इथे गेलेलं आहे. तुम्हाला निकाल बघताना कॅटेगरी वाईज फॉर एक्झाम्पल आता इथे ओपनच्या 47 जागा होत्या. इथे 47 जर तुम्ही नंबर सोडले, 47 इथे सोडून द्या कॅन्डिडेट. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज तुम्हाला तुमचा निकाल इथे बघता येईल. जर आता समजा फॉर एक्झाम्पल आता 47 जागा होत्या, इथपर्यंत झालं 47 आणि तिथून जे खाली होईल ते कॅटेगरीनुसार तुम्ही इथे कट ऑफ पकडू शकता. फॉर एक्झाम्पल 47 नंतर आपल्याला माहिती आहे SCच्या 3 जागा होत्या, 3 ते 4. तर इथं असं खाली गेलं तर याच्यानंतर जो पहिला कॅन्डिडेट आहे SCचा, तर इथे बघा यांना 156 मिळाले तर 156 वाला सिलेक्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर असे जर 3 कॅन्डिडेट्स मिळाले तर ते 3 कॅन्डिडेट्स इथे सिलेक्ट होऊन जातील. या प्रकारे निकाल बघायचा असतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला निकाल बघताना किंवा काही डाऊट असेल, बघा फक्त आता 2 ते 3 जिल्हे उरलेले आहेत. ते येणारे 1 ते 2 दिवसामध्ये त्याचा निकाल आरोग्यसेवकचा पण येऊन जाईल. आरोग्यसेविकेचा निकाल पण सुरू आहे. आणि हे सर्व एकदा कंप्लीट झाले तर ग्रामसेवकबद्दल पण सांगतोय. तर एकदा संपूर्ण कंप्लीट झाले की तुम्हाला ग्रामसेवकचा पण इथे निकाल इथे होऊन जाईल. तर येणार 1 ते 2 दिवसामध्ये निश्चिंत राहा मित्रांनो. उगाच तुम्ही कमेंट करत असता की निकाल कधी येईल या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा. तर सर्व निकाल आता तुम्हाला येणार 1 ते 2 दिवसामध्ये. इतके दिवस थांबले तुम्ही, फक्त 1 ते 2 दिवस वेट करा, संपूर्ण निकाल कंप्लीट होऊन जाईल. आणि एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती, त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवेल मी. बघा ज्यांना कमी मार्क्स आहेत पण वेटिंगमध्ये जाण्याचे ज्यांना चान्सेस वाढतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती द्यायची होती. पण आता व्हिडिओ इथे थोडासा लांब होऊन जाईल. त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल, तिथे तुम्हाला मी संपूर्ण माहिती देऊन देईल. तर वेटिंग कॅन्डिडेट्सला जर तुम्हाला वाटते की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे तर त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो मी. तर तुम्ही फक्त तिथं माहिती द्या मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधून कमेंट करा की तुम्हाला फक्त समजा 1-2 मार्कांनी किंवा 4 ते 5 मार्कांनी तुम्ही जात आहे, म्हणजे वेटिंगमध्ये येण्याचे किंवा वेटिंगमध्ये न येण्याचे पण चान्सेस आहेत तुमचे. तर त्याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला ती माहिती देणार आहे. तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन फक्त कमेंट करा की सर आम्हाला माहिती द्या. इथं फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका की आमचं 2 ते 4 मार्कांनी निकाल हुकलेला आहे, तर सिलेक्शन होण्यासाठी काय करता येईल. तर वेटिंगवाल्या कॅन्डिडेट्सने पण त्याच्यासाठी मेसेज करायचा आहे, ज्यांना फक्त 4 ते 5 मार्कामुळे किंवा 5 ते 6 मार्क्समुळे त्यांचं सिलेक्शन इथे किंवा सिलेक्शन जाऊ शकते किंवा ते वेटिंगमध्ये राहू शकतात, त्यांनी पण मेसेज करायचा आहे. आणि जे वेटिंगमध्ये नाही राहणार, 4 ते 5 मार्कामुळे ज्यांचं वेटिंगमध्ये येण्याचे पण चान्सेस कमी झाले आहेत, त्यांनी पण मेसेज करा मला इथे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये. तर मी ते तुम्हाला त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईल की तुम्हाला इथे काय करता येईल, जेणेकरून तुम्हाला ॲटलिस्ट वेटिंगसाठी तरी DVसाठी जाता आलं पाहिजे, जेणेकरून समोर जाऊन जेव्हा वेटिंग क्लिअर होईल ना मित्रांनो, तर तुम्हाला इथे सिलेक्शन होण्याचे तुमचे चान्सेस असतील. कारण आपल्याला माहिती आहे बरेचशा एक्झाम आता झालेल्या आहेत. विद्यार्थी कुठं ना कुठं, कोणी WRDमध्ये सिलेक्ट झालेला आहे, कोणी तलाठी, कोणी वनरक्षक, आणि आता बाकीच्या पण एक्झाम सुरू आहेत. BMCमध्ये होऊ शकतं, कोणी येणारी आपली MPSC ग्रुप Cमध्ये सिलेक्शन त्यांचं होऊ शकतं क्लेरिकलमध्ये. तर अशा बऱ्याचशा जागा खाली होणार आहेत. तर याच्यासाठी जास्तीत जास्त वेटिंगमध्ये विद्यार्थी गेले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये स्पेशल माहिती देईल. फक्त तुम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला ती माहिती पाहिजे असेल, तुम्हाला फक्त कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. तर व्हिडिओज बराच लांब होईल जाईल. आणखी इथे जर माहिती द्यायला बसलो मी तर सध्यासाठी एवढीच माहिती होती मित्रांनो. ग्रामसेवकाचा रिझल्ट येणार 1 ते 2 दिवसामध्ये येऊन जाईल. आणि पेंडिंग जे निकाल आहेत आरोग्यसेवकचे ते पण आता आज उद्या तुम्हाला कंप्लीट होऊन जातील. तर ही संपूर्ण माहिती होती. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल निकाल बघताना किंवा कुठला पण इश्यू असो, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. थँक यू व्हेरी मच.